म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये SIP आणि SWP या दोन्ही कन्सेप्ट आता खूप पॉप्युलर झाल्यात. पण या दोन्ही कन्सेप्टमध्ये नक्की फरक काय आहे आणि या कन्सेप्टचा कोणी कसा वापर करावा, यापैकी कोणता मार्ग जास्त फायदेशीर आहे, हे जाणून घेण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केलंय पर्सनल फायनान्स एक्सपर्ट संतोष घोणे सरांना. SIP आणि SWP या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून. SIPचा वापर आपण लॉंग टर्म फंडमध्ये जास्तीत जास्त पैसा साठवण्यासाठी करतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ॲक्युम्युलेशन ऑफ फंड, की दर महिन्याला थोडी थोडी रक्कम साठवून तुम्ही एक मोठा कॉर्पस क्रिएट करता. तो कॉर्पस क्रिएट करण्यासाठी SIP हे माध्यम खूप युजफुल आहे आणि ते मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. SIPच्या माध्यमातून तुम्ही मुलांचं शिक्षण असेल किंवा त्यांची लग्न असतील किंवा तुमचे इतर जे काही फायनान्शियल गोल्स असेल त्याच्यासाठी तुम्ही SIPचा वापर करू शकता. तर SWP जो साठलेला पैसा आहे त्यातनं नियमित उत्पन्न घेण्याकरताचं माध्यम म्हणून SWPकडे बघितलं जातं. आता SWP हा FDला पण एक पर्याय ठरू शकतो. त्याचबरोबर टॅक्सेशनच्या दृष्टिकोनातून सुद्धा SWP हा अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यामुळं मी असं म्हणेल की कमवत्या काळामध्ये जर तुमच्याकडं उत्पन्न चालू आहे तर त्या काळामध्ये तुम्ही पैसे साठवण्यासाठी SIPचं माध्यम वापरा आणि जेव्हा तुमचं उत्पन्न थांबेल तेव्हा एक रेग्युलर उत्पन्नाकरता SWPचा वापर करा. म्हणजे SIP आणि SWP या दोन्ही गोष्टी आपल्या टूलमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. SIP आणि SWP या दोन्ही गोष्टी फायदेशीर आहे. तुमचा पर्पज काय हे तुम्ही आयडेंटिफाय करा आणि त्यानुसार तुम्ही ती गुंतवणुकीचा निर्णय घ्या की मला आता SIP योग्य वाटते की SWP मला योग्य वाटते.